परिस्थितीमुळे वगैरे काय मी काय पुढे काय शिकू शकलो नाही. किती पैसे दिले तर तुम्हाला मिळणार नाही लोकांशी संवाद करण्याचे. रोज आज 26 वर्ष झाली मी दररोज 3:30 पावणे 4ला उठतो. 1-2 रुपये सुद्धा नाहीत वृत्तपत्र घेण्यासाठी आणि मी या वृत्तपत्र एजन्सीचा मी मालक होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. लाख रुपये जरी मिळाले तरी मी दुसरं काम करणार नाही. तरी मोबाईल आणि वृत्तपत्र यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नमस्ते, सॉरी फॉर इंटरप्शन. हा पॉडकास्ट करायचा एकच मेन मोटिव्ह आहे. मला एक मेसेज पोहोचवायचा आहे. तुम्ही पेपर वाचा नाही तर नका वाचू, पण पेपर नक्की विकत घ्या, कारण त्याच्यामुळे अशा कष्टकरी लोकांचं घर चालतं. आज आपण या पॉडकास्ट मध्ये बोलणार आहोत एक पेपरमॅन सोबत जे पूर्ण सिटीमध्ये पेपर वाटतात. त्यांची लाईफ कशी आहे, त्यांनी कसा व्यवसाय सुरू केला, त्याच्यात काही त्यांना प्रॉब्लेम्स येतात, कसे ते या व्यवसायावर जगतात हे आपल्याला या पॉडकास्ट मधून समजणार आहे. आणि मला हाच मेसेज फक्त पोहोचवायचा आहे की पेपर वाचा नाही तर नका वाचू, पण तो विकत नक्की घ्या. तर चला आता पॉडकास्ट मध्ये पुढे जाऊया. आज आपल्या सोबत खूप खास गेस्ट आहेत. आपल्या शहरामध्ये खूप लोक सकाळी उठून खूप कष्ट करून काम करतात आणि त्याच्यामधलेच एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत. हे टाटा आपल्या घरी पेपर टाकतात, पूर्ण शहरात पेपर टाकतात. मी छोटा असल्यापासून त्यांना बघतोय. तर आज आपण त्यांची थोडीशी जर्नी जाणून घेऊयात, कशी त्यांनी या व्यवसायाचा सुरुवात केला, काही त्यांना डिफिकल्टीज आले, काही चांगल्या गोष्टी झाल्या, हे सगळं आपण जाणून घेऊयात. चला आजचा एपिसोड सुरू करूया. तर टाटा तुमची जर्नी कशी होती, कधीपासून ते सुरू झालं ते आम्हाला थोडं सांगणार आता. माझे पूर्ण नाव प्रकाश विष्णुपंत पवार, फलटण तालुका, फलटण जिल्हा सातारा. माझे शिक्षण 12वी पास असे आहे. आणि मग मी नोकरी शोधत होतो. व्हिडिओकॉन कंपनीमध्ये 1-2 वर्ष टेम्पररी काम केलं आणि तिथून परत मग कुठे तिथं काय जम बसे ना, मग इथं छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय आहे आपल्या इथं मंडईमध्ये फिल्टरमध्ये. तिथे मी रोज वृत्तपत्र वाचण्यासाठी यायचो. मला वृत्तपत्राची खूप आवड आहे वाचण्याची. आणि तिथूनच मग दैनिक सकाळ पेपरसाठी एजन्सी देणे आहे म्हणून मी जाहिरात पाहिली. अच्छा. हो. सन 1 सप्टेंबर 1999 त्या वेळेस. मग मी ती जाहिरात पाहिल्यानंतर मग मी फलटणमधील ऑफिस दैनिक सकाळच्या त्यांच्या ऑफिसमध्ये चौकशी केली. मग तिथून मी 1 सप्टेंबर 1999ला मी काहीतरी आपल्याला जगण्याचा मार्ग असावा म्हणून मी दैनिक सकाळची एजन्सी 10 अंकाने चालू केली. 1 सप्टेंबर 1999 वार बुधवार. तेव्हापासून अगदी 10 अंकासाठी मी मल्टीमध्ये 2 अंक, विमानतळावर 2 अंक, एक फलटणपासून 1 किलोमीटर फारंदवाडी आहे तिथं 2 अंक, वाटार निंबाळकर तिथं 1 अंक, असा करत करत मी 10 अंक वाटायचो. पेपर. हा हो. ते मला सुरुवातीला काय जमत नव्हतं. वृत्तपत्राची घडी कशी घालायची, काय कसं करायचं, पेपर कसे ठेवायचे, सगळे मी हळूहळू शिकलो तिथं. नंतर मग 10 अंक असं करत करत 6 महिने मी असं काम केलं. नंतर मग हळूहळू माझे अंक वाढू लागले अगदी. आणि लोकांचा पण मला प्रतिसाद चांगला मिळाला लोकांचा. आणि मग नंतर 10 अंक चालू करत करत आज जवळजवळ 1 सप्टेंबर 1999 ते आज 2025 26 वर्ष झाली मी या वृत्तपत्रामध्ये आहे. आज जवळजवळ 300 ते 400 अंक माझ्याजवळ सर्व प्रकारचे आहेत. सकाळ, ऐक्य, पुढारी, लोकमत वगैरे हे असे म्हणून माझ्याकडे अंक आहेत. आणि यामध्ये मला सर्वांचीच खूप मदत झाली. सर्वांनी मला अतिशय वाचकांनी, विशेषतः वृत्तपत्रकार वाचक जे आहेत ते मला खरंच देवासारखे माझ्याकडे धावून आले. त्यांनी मला मदत केली व सपोर्ट दिला की करा तुम्ही पवार काम, आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ व्यवस्थितपैकी. आणि मी पण दररोज सकाळी माझा दिनक्रम पहाटे 3:30 वाजता दैनिक सकाळची पुण्यावरून गाडी घरी येते. हो. रोज आज 26 वर्ष झाली मी दररोज 3:30 पावणे 4ला उठतो. करेक्ट. कधी 2:30 पावणे 3, 3:30 गाडी येते तेव्हा रोज उठलं की पार्सल घेणार, दारामध्ये गाडी येते, घेऊन पेपर पुरवण्या वगैरे भरून 5:30 वाजता माझा दिनक्रम चालू होतो. 5:30 ते दुपारी मी 2:30-3 वाजता मी घरी येतो. रोज 26 वर्ष झाली दररोज. आणि तो पण कमी गाडीवर न टाकता, माझी परिस्थिती जरा बेताची आहे त्यामुळे मी सायकलवरून माझा सगळा प्रवास मी करतो. फलटण शहर पूर्ण, फलटणपासून विमानतळ 1 किलोमीटर आहे, तिथून परत ठाकूर फारंदवाडी 1 किलोमीटर आहे, वाटार निंबाळकर 2 वर्ष केलं, वडदलला केलं, वडदल 1-2 किलोमीटर आहे. असं करत आता सध्या फलटण शहर, तालुका, फारंदवाडी, नवामाळा, विमानतळ असे माझ्याकडे टप्पे आहेत. सगळे मल्टन आहे, मल्टनमध्ये मतपुरा पेठ आहे, सगळं संपूर्ण मल्टन आहे. तर 5:30 ते 2:30 मी सायकलवरून घरोघरी अंक देण्याचं काम करतो. आज थंडी असो, ऊन असो, वारा असो, कशाचीही मी पर्वा करत नाही, अंक टाकतो. आणि वाचकही मला महिन्याला अगदी पेपर, वृत्तपत्राचं बिल वगैरे देतात. अगदी जरूर असेल तर पवार तुम्ही आज लवकर बिल टाकले, तुम्हाला जरूर आहे पैसे, अगोदरच पेमेंट देतात. फोनपे वगैरेवर माझ्या मुलाच्या मोबाईलवर पैसे 70-80% जमा होतात. व राहिलेले 20% मी घर खर्चासाठी मग ठेवतो. मी
खूप कष्ट घेतले या वृत्तपत्र व्यवसायासाठी. कधी कधी पावसाळ्यामध्ये मला खूप त्रास व्हायचा. पेपर असे पाऊस जोरात आला की पेपर भिजायचे. मी ते पेपर भिजवून सुकवून स्टोव्हर तव्यावर गरम करून लोकांना दिलेले आहेत. खूप कष्ट घेतलं, अजिबात खाडा नाही. पाऊस असला तरी मी पेपर टाकायला जायचो. भयंकर म्हणजे वृत्तपत्रासाठी मी माझं जवळजवळ आयुष्य खर्च केलं, पण वृत्तपत्राने पण मला खूप मोठी साथ दिली. या वृत्तपत्राच्या माध्यमातूनच मला माझ्या मुलांच्या आजारपणात सुद्धा माझ्या वाचकांनी, ज्या मी वृत्तपत्र टाकतो त्या वाचकांनी खूप मोठी मदत केली, अक्षरशः मदत केली. एवढी कोण मदत करणार नाही अजिबात. या वाचकांच्या माझ्यावर खूप मोठे ऋण आहेत, ते मी कधीही फेडू शकणार नाही. त्यांच्या ऋणातच मी कायमचा त्यांच्या ऋणी राहीन आणि तसंच मला त्यांची सदैव साथ मिळावी अशीच माझी इच्छा आहे. टाटांची जर्नी खूप जास्त खतरनाक आहे. ते 1999 पासून रोज सकाळी 3-4 वाजता उठून जाणे, सगळं काम करणे. पावसाळ्यात किती प्रॉब्लेम्स होतात त्यांनी आता सांगितले. पेपर भिजायचे म्हणजे कसं काय ट्रॅव्हल करेन, तरी पण आपल्याला ऑन टाइम पेपर ते देतात. आणि लोकांची मर्जी राखण्याचं काम मी केलं. एखाद्याला 5:30ला पेपर पाहिजे तर पाठच झोपेत लोकांना माहीत पण नाही नव्हतं की पेपर आपल्याला कोण टाकतं काय होते. मला आम्ही बघितलंच नाही पॉवर कोण येते म्हणून टाकणारे. 5:30 झोपण्याच्या अगोदर मी सुरुवातीला 5-5:30ला पेपर टाकून हे व्हायचो. परत दुपारी 2:30-3 वाजता मी पेपर टाकून घरी येतो. आणि नंतर माझा असा दिनक्रम आहे. नंतर मला नंतर थोडासा आराम करून परत संध्याकाळी 9 वाजता आराम करून झोपून परत पहाटे 3:30 वाजता उठतो. असं 26 वर्ष सलग न थकता. आणि विशेष म्हणजे मला कुठेही गावाला जायला मिळत नाही या वृत्तपत्रामुळं. गावी गेलं तरी संध्याकाळी परत माघारी यावं लागतं या 10-11 वाजेपर्यंत. मग त्यापेक्षा मी गावी जातच नाही. गावी जाण या आणि परत माघारी त्रास होतो कुठे शरीराला, परत आराम मिळत नाही काय नाही. गावी असं काय मिळतच नाही कुठल्याला. कोणाचं लग्न वगैरे जवळ संबंधातलं असेल तरी सुद्धा दुपारचं वगैरे काय अटेंड करता येत नाही अजिबात. संध्याकाळी असेल 5-6 वाजता तर मग जातो. थोडीशी आपण पण माणुसकी ठेवली पाहिजे. या भावनेतून मी लोकही मला बोलवतात पवार या आमच्या कार्यक्रमाला वगैरे, मी जातो. असं माणुसकी जपलीच पाहिजे. हा पेपरचा व्यवसाय हा सगळा विश्वासावर अवलंबून आहे. आणि लोकांशी माझे एवढे घनिष्ठ संबंध आहेत की मला अडीअडचणीच्या वेळेला खूप लोक मला मदत करतात. अगदी सर्वसामान्यापासून साधे दुकानदार, मोठे डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, नेते लोक, सगळ्या प्रकारचे माझ्याकडे वृत्तपत्र वाचक आहेत. मला प्रत्येक वेळेला प्रत्येकाने अतिशय बहुमोलाची मदत केलेली आहे. पवार तुम्हाला काय अडचण आहे, काय सांगा, असं कोणतीही अडचण असू दे आम्हाला बिनधास्त सांगत जावा. बऱ्याच लोकांनी मला म्हणजे माझ्या घरातल्यासारखं, आणि मला घरातल्यांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला आहे. माझी पत्नी, माझी 2 मुली, माझा मुलगा यांनी सुद्धा मला वृत्तपत्राच्यात खूप मदत केलेली आहे घरामध्ये. त्या आज मी पेपर टाकत असलो, बाहेर असलो तरी घरातलं सगळं ते करतात. म्हणजे माझं जेवण खाणं वगैरे सगळं ते घरातली काळजी घेतात माझी ते. म्हणूनच मी पण इथपर्यंत आहे. आता मी खरं सांगायचं म्हणजे मी घरच्यांच्या ह्याच्यावर आणि माझे वृत्तपत्र वाचक जे आहेत आणि माझे दैनिक सकाळ इतर वृत्तपत्राचे पुढारी लोक, म्हणजे सगळे अधिकारी लोक, ऑफिसमधील अधिकारी लोक, या सर्वांचा माझ्यावर खूप मला त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि माझी इच्छा होती की मी 25 वर्षे पूर्ण करावीत म्हणून. तर मी 25 वर्षे मी पूर्ण करून आता 26 वर्षात आहे. आणि त्याचबरोबर मी पार्ट टाईमला दैनिक स्थैर्य फलटणचे ते लोकल वृत्तपत्र होतं, त्यामध्ये मी 9 वर्ष मी पत्रकारिता केली. पत्रकार म्हणून सुद्धा मी 9 वर्ष काम केलेलं आहे दिलीपराव रुद्रभटे यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांचंही मला खूप मोठं अनमोल सहकार्य लागलं. तसेच आता युवा जनमतला पण मी काम करतोय युवराज पवार यांच्याबरोबर सुद्धा. त्याच्यामुळे माझ्या वृत्तपत्रामुळे माझे एवढ्या लोकांशी संबंध झाले की लोकांना सवयच लागून गेली. बाबा पवार करीतात का, सुट्टी असेल तर मला भयंकर लोक फोन करतात, आम्हाला दुसरा पेपर आणून द्या बाबा, काय पण करा पण आम्हाला पेपर आणून द्या, आम्हाला सवय लागली तुम्ही पेपरची, आम्हाला जमत नाही असं. मग सकाळी उद्या सुट्टी असेल तर अगोदरच ते म्हणायचे आम्हाला 2 पेपर आणा बरं का उद्या, आणून ठेवा. बरं ठीक आहे म्हणजे तुम्हाला. आणि व्यवसाय करायचा म्हणजे तोंडात गोडवा पाहिजे आणि जास्त राग येऊन जमत नाही. बाबा एखादा वाचक म्हणतात आज पैसे देतो वगैरे देतो, थांबावं लागतं आपल्याला थोडीसं, आपण पण हे करायला लागतं. एकदा हे झाले म्हणजे लोक सुद्धा आपल्याला सहानुभूतीपूर्ण केव्हाही अडचणींना मदत करतात. कधीच माझं तर कुणी 1 रुपया ठेवलेला नाही. पण सदैव आणि या वृत्तपत्रामुळं 25-26 वर्षात मी माझी मुलं शिक्षण केलं. 2 मुली माझ्या ग्रॅज्युएशन आहेत आणि मुलगा 12वी कॉम्प्युटर सायन्स आता पास झालेला आहे. एवढी मी मुलं माझी शिकवली आणि त्या नुसत्या वृत्तपत्रावर मी एवढं सगळं केलं. मला दुसरा कुठलाही आधार नाही. किंवा मी दुपारी असं वाटतं दुसरं काम करावं, परंतु या वृत्तपत्रामुळे मला कामच करायला मिळत नाही. सकाळी 3:30 पाठव ते दुपारी 3:30 असा माझा दिनक्रम आहे. जवळजवळ एवढे तास मी बाहेर असतो आणि ते एवढे करून दुसरा व्यवसाय करताच येत नाही. असं वाटतं करावं काहीतरी. तर मी फक्त माझ्या ह्याच्यात माझ्या घरच्यांचे सपोर्ट, वाचकांनी मला खूप मोठी मदत केली आणि वृत्तपत्र क्षेत्रातील अधिकारी लोक यांच्यामुळेच मी आजपर्यंत एवढा मोठा टप्पा गाठू शकलो आणि त्याबद्दल मी त्यांचा
कायमपर्यंत ऋणी राहील. तुम्ही रोज तरी किती झर फिरता, अंदाजे फक्त एक नंबर? मी दररोज अंदाजे एवढे पेपर वाटतो, नाही तर मी दररोज किती पेपर वाटतो? 300 ते 400 घरी फिरतो मी दररोज. आता माझे कसे आहे, समजा आता मलठण भाग हरिबा मंदिराजवळ तिथे किती 100-150 पेपर आहे. फलटण म्हणजे 100-150 आहे. विमानतळावर 20-50-60 आहे. विमानतळावर सुद्धा जातो मी, 1 किलोमीटर अंतर आहे विमानतळ फलटण शहरापासून, ठाकुर्की वगैरे. फरांदवाडी 1 किलोमीटर आहे, तिथे 50 पेपर आहे. असं करत मी फिरतो. 2 वर्ष मी वाठार निंबाळकर आहे फलटणपासून 2-3 किलोमीटर, तिथलाही भाग मी केला. वडजल आहे फलटणपासून जवळ, तिथेही मी केलं, पेपर टाकले. कुठं कधी काय कोणाला हे केलं नाही. पेपरच्या बाबतीत मी खूप कष्ट घेतलं. पेपर म्हणजे जणू काय, वृत्तपत्र म्हणजे माझं जणू काय सर्वस्व. त्याच्यामुळेच मी आजपर्यंत एवढा मोठा झालो, नावरोपाला आलो. लोक मला ओळखतात प्रकाश पवार, सकाळवाले, सकाळ म्हणून ओळखत आले, सकाळवाले पवार. आता माझं नावच पडलेलं आहे माझ्यावर. काय सकाळवाले तर म्हणजे तुम्ही घराला पवार सकाळच नाव द्या, कधी घर बांधलं गेला कदाचित देणार म्हणतात देणार. तुम्हाला हे करताना सर्वात जास्त आनंदाची गोष्ट काय वाटते हा व्यवसाय? मला ह्या व्यवसायामध्ये खूप आवड आहे. मला एक दिवस सुट्टी जरी असली पेपरला, वृत्तपत्राला, तरी मला अजिबात करमत नाही. झोप येत नाही, काय नाही. मी पहाटे 5:30 उठूनच बसणार 3:30ला. आणि मला अजिबात असं वाटतं कधी दिवस संध्याकाळ जातील, कधी तरी वृत्तपत्र माझ्या हातात येतं या. आणि मला एवढी सवय लागली की माझं वृत्तपत्र, माझी सायकल आणि माझी पिशव्या, एवढ्या ह्याच्यावरच मला हे वाटतं. खूप आनंद येतो मला यामध्ये एवढी आवड आहे, रुची निर्माण झाली की मला दुसरं ₹1,00,000 जरी मिळाले तरी मी दुसरं काम करणार नाही. मला ह्या कामात खूप आवड निर्माण झालेली आहे. का तर मला माझे वाचकांशी मला बोलता येते, माझे सुखदुःख त्यांना सांगता येतात, त्यांचे काय अडीअडचणी ते मला समजतात. आणि रोज एकामेकाला विचारांची देवाणघेवाण एकामेकाशी करता येते. हा सर्वात मोठा पॉईंट आहे. हा कुठे तुम्हाला किती पैसे दिले तर तुम्हाला मिळणार नाही लोकांशी संवाद करण्याचे. काय लोकांना व्यवसायामुळे, नोकरीमुळे बोलायला लोकांशी वेळच नसतो. आपलं नशीब खूप मोठं आहे, आपल्याला वेळ पण मिळते, बोलायला सगळं होते आणि 4 पैसे पण मिळतात आणि गोडी आपुलकी राहते. आणि माणुसकी खूप महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये एकामेकाची मनं एकामेकाला समजतात, कोण कसं आहे बाबा, काय कसं आहे. आणि रोजच्या गेल्यामुळे आनंदी दिवस जातो. असं वाटतं की पेपर टाकत राहावं दिवसभर, असं वाटतं मला कधी कधी. घरी जाऊन असं वाटतं, इतका मला आनंद वाटतो यामध्ये. खूप माझ्या मनासारखं मला काम मिळालंय. ह्या कामामध्ये सगळ्यात जास्त मोठी अचिव्हमेंट तुम्ही जी केली आणि एखादा असा दिवस जो खूप असा कठीण होता तुमच्यासाठी, 2 अशा गोष्टी, म्हणजे हा व्यवसाय करताना एवढ्या वर्षात कुठला तरी एक दिवस जो खूप कठीण होता आणि जो खूप चांगला होता? व्यवसाय करताना मला खूप अडचण आली सुरुवातीला, पैसे वगैरे काय, पैशाच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत. परंतु घरच्यांची मला, माझ्या पत्नीने मदत केली मला. तिनेच मला पैसे द्या तुम्ही. मी पेपर एजन्सी चालू करतोय, करा म्हणजे, माझ्याकडे आहेत पैसे, तुम्ही देते म्हणजे तुम्हाला. तेवढे ते दिले मला. मी त्याच्यावरच चालू केले पैसे आणि ह्याच्यावर ते वृत्तपत्र एजन्सी चालू केली. मला खूप आनंद झाला बाबा, आपण आज वृत्तपत्र 5 रुपये, पहिली वृत्तपत्राची किंमत 1-2 रुपये होती पहिली, 1999च्या वेळेस. 1999च्या अगोदर 95-98ला. ज्यावेळेस 99ला मी चालू केली त्यावेळेस वृत्तपत्राच्या अंकाची किंमत 2 रुपये होती, सकाळ वगैरे सगळे पेपर. तर तेव्हा माझ्याकडे एवढे पैसे, वृत्तपत्र घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. आणि असं वृत्तपत्र कधी ते आपल्या आठवड्यात एकदा पेपर मी वाचनालयामध्ये जाऊन वाचायचो. छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय फलटणमध्ये तिथे जाऊन वाचायचो. मला कधीही वाटत नव्हतं स्वप्नात की आज माझ्याकडे 2 रुपये सुद्धा नाहीत वृत्तपत्र घेण्यासाठी आणि मी या वृत्तपत्र एजन्सीचा मी मालक होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आता आणि परत माझं स्वप्न सतत उतरलं ते म्हणजे माझे ते परमेश्वरासारखे मी मानणारे माझे वाचक वर्ग, माझे वृत्तपत्र अधिकारी आणि माझे घरातले कुटुंबीय यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच एवढं सगळं सिद्ध झालं. बरोबर. आणि वृत्तपत्राला मी दुसरे काय नाव देतात वृत्तपत्र एजन्सीला, तर मी माझ्या आईवडिलांचं नाव दिलं. माझ्या आईवडिला आता हयात नाहीत, परंतु मी त्यांचं नाव दिलं लक्ष्मी विष्णू न्यूजपेपर एजन्सी म्हणून. ते माझे सक्सेसफुल झाले लक्ष्मी विष्णू न्यूजपेपरचे. हो, आणि त्यांच्या आशीर्वादात त्यांचे सुद्धा मला आशीर्वाद आहेतच असंच म्हणावं लागेल. तुमचं मत काय? आजकाल सगळे लोक पेपर वाचतात, आता मोबाईल वगैरे वापरायला सुरू केले लोकांना, तर तुम्हाला असं वाटतं का की थोडा बहुत त्याचा व्यवसायावर म्हणजे आपला हे पडतोय, फरक पडतोय, और असं काय वाचतात तरी पण सगळे? 1999 पासून चालू झाल्यापासून 10 अंकाने माझे अंक वाढत गेले. जवळजवळ 2019 पर्यंत माझे अंक चांगले वाढले. 2019, 20, 21च्या वेळेस बरोबर त्या दरम्यान अंक जरा कमी झाले. आम्हाला खूप त्रास व्हायचा त्यावेळेस अंक वाटताना. काय लोक म्हणायचे नको आम्हाला अंक, आम्हाला कोरोना होईल, असं होईल, तसं होईल, खाली ठेवा पेपर, उन्हामध्ये ठेवा पेपर. म्हणजे वृत्तपत्र नाही काय होत, घ्या तुम्ही, नाही काय होत. आणि उन्हामध्ये ठेवायचे पेपर म्हणजे आम्ही दुपारी 2 वाजता घेतो म्हणजे त्या. आणि त्यावेळेस मला वृत्तपत्राला खूप
प्रॉब्लेम्स आले, प्रॉब्लेम आले, फटका बसला. बरोबर. विशेष का म्हणजे सर्वसामान्य लोक जे आपले आहेत ते वाचक, त्यांनी माझा पेपर चालू ठेवला. पण जे अपार्टमेंटमध्ये काय काय ठराविक लोक आहेत बरोबर. तिथे मला खूप त्रास झाला, अडचण आली. म्हणजे त्यांची सुद्धा काय चूक नाही. प्रत्येक जणाला आपला safety जीव साठी, हो. प्रिय असतो, लक्षात घ्या. शेवटी कोरोनाच्या वेळेस प्रत्येकाला भीती असते ना, भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे. हो, बरोबर. मग त्याच्यावर मात केली तरच तो मनुष्य टिकू शकतो, बरोबर. असं माझं म्हणणं आहे. बरोबर. मग त्यावेळेस माझा त्यावेळेस 500 ते 550 अंक होता, खूप अंक होता. त्यावेळेस मला खूप परिणाम झाला अंकावर. बरेच अंक माझे बरोबर. कमी झाले बरोबर. तिथे. बरोबर. पण तरी सुद्धा मग अधिकारी लोकांनी दैनिक सकाळ वगैरे आम्हाला ओळखपत्र वगैरे दिलं. बाबा कोरोना काळामध्ये की तुम्ही बिंदास जावा, तुम्हाला कोण अडवणार नाही, तुम्हाला कोणीही नाही, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला पोलीस जिल्हाधिकारी कोण अडवणार नाही. राजेश भाऊ सोळसकर हे दैनिक सकाळचे उपसंपादक आहेत, त्यांचे माझे संबंध चांगले आहेत. ते म्हणजे काळजी करू नका पवारसाहेब, तुम्ही खूप जुने आहात, तुम्ही केव्हाही जावा, मला फोन करा, म्हणजे काय अडचण आली तरी फक्त ओळखपत्र जवळ ठेवा. मग ते घेऊन आम्ही जायचो. त्या 2 वर्षामध्ये मला खूप त्रास झाला, 19-21. मग तेव्हापासून जरा थोडीशी कोरोनापासून जरा थोडीशी वृत्तपत्र कमीच झाले अंक जरा. तरी पण मोबाईल जरी आला, मोबाईलवर जरी वृत्तपत्र येत असलं तरी मोबाईल आणि वृत्तपत्र यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी म्हणतो लक्षात ठेवा. जसं तुम्ही बाहेर जाऊन जेवण करता आणि घरातील जेवण यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला बाहेर जेवण केल्यानंतर जरा थोडंसं आनंद वाटतो, बरं वाटतं 1-2 दिवस, पण नंतर खूप त्रास होतो 2-4 दिवसात. असं वाटतं उगत गेलो आपण, घरचं खाल्लं असतं बरं झालं असतं. मग असं वाटतं. म्हणून वृत्तपत्र हे वृत्तपत्रच आहे, त्याच्या प्रत्येक बाबतीत एक वेगळं. आणि वृत्तपत्रामुळे मला अभिमान एवढा आहे की मी लोकांना, म्हणजे मी म्हणत नाही की लोकांना, माझ्या वृत्तपत्रामुळे बरेच लोक किती मोठे अधिकारी झाले, MPSCचा वगैरे UPSCचा वगैरे अभ्यास करून. हे सगळं वृत्तपत्रामुळे साध्य झालं, मोबाईलमुळे नाही. वृत्तपत्र म्हणजे कसं आहे, तुमचा एक मित्रच आहे. जसं रेडिओ एखाद्याचा मित्र असतो, कोणाला मित्र नसलं तरी, तसं वृत्तपत्र हे माणसाचे मित्रच आहे. आणि वृत्तपत्रामुळे, म्हणून म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, म्हणून तर वृत्तपत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये वृत्तपत्र असावं या मताचा मी आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला समजते जगामध्ये कसं राहायचं, काय करायचं, घरातील मुलं, आपले सगळं कुटुंब जे असतं ते, आपण लोक कसे असतात, काय असतात, आपण ज्या जीवनामध्ये कसं वागायचं, काय करायचं, कोणती गोष्ट करायची, काय करायचं नाही, प्रत्येक गोष्ट वृत्तपत्रामध्ये पत्रकार हे इकडे प्रत्येक ठिकाणच्या बातम्या घेऊन ते हे करत असतात. वृत्तपत्र हे माध्यम असं आहे की त्याला जगात तर कुठं तोड नाही, लक्षात ठेवा. आणि वृत्तपत्र कधीही केव्हाही बंद होणार नाहीत असं माझं म्हणणं आहे. किती मोबाईल येऊ द्या, काय येऊ द्या, मीडिया येऊ द्या, सोशल मीडिया येऊ द्या, काय येऊ द्या, वृत्तपत्र हे अखेरपर्यंत टिकून राहील असं मला वाटते. आणि ते टिकावं म्हणजे आमच्यासारखे लोक त्यावर आपली उपजीविका करतील असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तुमचं बालपण कसं होतं त्याच्याबद्दल थोडं सांगा. माझं बालपण म्हणजे माझा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेलवंडी शुगर फॅक्टरी हे छोटंसं खेडेगाव आहे, तिथं माझा जन्म झाला. 3/3/1964, 3 मार्च 1964ला. आणि तिथून मग आम्ही इथं फलटण इथं गावी आलो. इथं आमचं गाव श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगरमध्ये बेलवंडी शुगर फॅक्टरी हे माझं गाव आहे. तिथंच माझा जन्म झाला. आणि तिथून मग मी इथं माझ्या मामाचे गाव बारामती आहे, डोरलेवाडी. तिथून मग आम्ही इथं फलटणला आलो, त्या गावी आलो. आज फलटणला जवळजवळ 50-60 वर्ष झालं मी इथंच स्थायिक आहोत. इथून आल्यानंतरच मग आमचं सुरुवातीला आई वडील आमची परिस्थिती जरा नाजूक होती. आई वडिलांमध्ये दुधाचा व्यवसाय केला आम्ही, दुधाचा. त्यामुळे लोकांशी पण संबंध चांगले झाले. नंतर मग शिक्षण झालं माझं, 12वीपर्यंत शिक्षण झालं. पुढे शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु काही गोष्टी परिस्थितीमुळे वगैरे मी पुढे काय शिकू शकलो नाही. तेव्हापासून मग आज अगदी पेपर येत माझं जीवन झालं. दुसरं काय म्हणजे दुसरं नाहीच काय आहे. पेपरशिवाय मला दुसरं काय सुचतच नाही. दुसरं कुठं जाण्याची इच्छाच होत नाही. नोकऱ्या आल्या बाकीच्या, पण माझं मन कुठं हे झालं नाही. आपला स्वतःचा व्यवसाय आहे. केव्हाही झालं तरी आपल्याला बंद करता येतो, आजारी पडलं तरी सुट्टी घेता येते, हे करता येते. केव्हाही झालं तरी कधी जागीत हे होते. आणि मला या काम करण्याची खूप आवड निर्माण झाली. लोकांशी संवाद साधणे वगैरे, लोकांच्यात जाणे, त्यांच्यात मिळून मिसळून राहणे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, आपल्यालाही ते आर्थिक अडचण मदत करतात. हा व्यवसाय इतका बेस्ट आहे की नाही. रोज लोकांचा संपर्क येतो, वाटतच नाही कधी बाबा त्रास होतोय, दुःख होते, खूप आता शरीर थकतं, हे होते वृत्तपत्र टाकताना, परंतु इतका आनंद होतो की नाही असं वाटतं खरं. आणि अगदी पहिला पेपर टाकला की शेवटचा पेपर टाकल्यावर असं कधी घरी येईल असं वाटतं. इतका आनंद वाटतो घरी, असं वाटतं आता दिवस गेला, चला आता दुसऱ्या दिवशी तयारी करायची, असं मला वाटतं. तर ही होती एक छोटीशी पॉडकास्ट. टाटांनी खूप जास्त त्यांची छान स्टोरी सांगितली. त्यांना आता सध्याला म्हणजे ते पण आता वर्किंग स्टेजमध्ये, मी त्यांना 10 मिनिटाचा वेळ मागितला की थोडा वेळ तुम्ही थांबून आम्हाला तुमची थोडीशी लाईफ जर्नी सांगा. आता थँक्यू सो मच टाटा, थँक्यू एवढं आमच्यासाठी केल्यासाठी. बाय जरा. बाय.